नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आपल्या देशातील काही वृत्तवाहिन्यांनी बातमीदारीचे ताळतंत्र सोडलेले आहे. या वृत्तवाहिन्या आपण आपल्या प्रेक्षकांना काय दाखवत आहोत, किती खोटे वृत्तांकन करीत आहोत हे समजून उमजूनही तेच ते करण्यात आणि हीच मास्टर्स व्हॉइस होण्यात धन्यता मानू लागलेले आहेत. पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील पाकिस्तानच्या सीमेवरील एका गावाने भारतातील वृत्तवाहिन्या बघायच्याच नाहीत असा निर्णय घेतलेला आहे. ऑपरेशन सिंदूर या नावाखाली अत्यंत बोगस, खोट्या आणि भ्रामक बातम्या देऊन या दिशाभूल करणाऱ्या वाहिन्या आम्हाला भीती दाखवित आहेत असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. भारत सरकारने ज्या पद्धतीने आतंकवाद्यांच्या विरोधातील ऑपरेशन केले ते निश्चितच अत्यावश्यक होते. भारताने केवळ आतंकवादी अड्ड्यांवर हल्ले केलेले होते. पाकिस्तानची सामान्य जनता किंवा त्यांच्या सैन्याचे तळ यांच्यावर कधीच आपल्या सैन्याने हल्ला केलेला नाही. इतके स्पष्ट असूनही आपल्या भारतातील या कुरापती वाहिन्या कराची, लाहोर आणि इतर अनेक शहरे आपण बर्बाद करून टाकलेली आहेत अशा प्रकारच्या बातम्या देण्यात तर अनेक वाहिन्या आघाडीवर होत्या. इस्लामाबाद तर आपल्या हातातच आहे, कराची बंदरावर बॉम्ब टाकण्यात आले वगैरे सारख्या बातम्या या बेभरवशी वाहिन्या अत्यंत बेजबाबदारीने पसरवित होत्या. या वाहिन्यांवर युद्धाच्या कथा ज्या पद्धतीने रंगवल्या जात होत्या त्या पाहिल्यावर अनेकांना हसू आवरत नव्हते. पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांच्या मागे उभे आहे हे दाखवण्याचे आपल्या सरकारचे काम होते. या दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकार प्रशिक्षण देत आहे, पर्यटक आणि निरपराध भारतीयांना जीवे मारित आहे. ही बाबही या वाहिन्यांच्या बेताल वक्तव्यामुळे नजरेआड झाली आणि त्यामुळेच खोटारड्या पाकिस्तानला चांगलीच संधी मिळाली. भारताने आमच्यावर किती मोठे आक्रमण केलेले आहे हे भारतातील वृत्तवाहिन्यांचेच वृत्त परदेशामध्ये दाखवून पाकिस्तानने जागतिक बँकेकडून कर्जही घेऊन टाकले. भारत आता पीओकेवर कब्जा करण्याच्या तयारीत आहे याचे रसभरीत वर्णन या वाहिन्यांचे नादान संपादक मोठ्या चवीने करीत होते. तेच वृत्त जगभरातील पत्रकार पाहत होते. भारताच्या 26 नागरिकांना निघृणपणे मारून टाकलेली गोष्ट जगाला सांगून भारताची पीडा मांडणे गरजेचे होते. ते राहिले बाजूला. त्या उलट आमच्या या वाहिन्यांच्या प्रतापामुळे पाकिस्तानला जगापुढे आपणच किती पीडित, असहाय्य आणि गरीब आहोत हे दाखवणे सोपे गेले आणि तेच त्यांना फायद्याचे ठरले. पाकिस्तानने अशाही परिस्थितीत काश्मीरचा मुद्दा समोर आणलाच आणि मग अति उतावळ्या पण हुशार ट्रम्प यांनी सरळ हस्तक्षेप करण्याची संधी साधली. या अति उत्साही आणि कुरापतखोर वाहिन्यांच्या उलट्या प्रचारामुळे पाकिस्तानचे चांगलेच फावले. शांततावादी भारताच्या खऱ्या पक्षाला पाकिस्तानच्या खोटारड्या अधिकाऱ्यांनी भारतीय वाहिन्यांचा फायदा घेऊन भारताचे अतोनात नुकसान केले. आता खरा प्रश्न असा आहे की सध्याचे सरकार प्रत्येक प्रश्नाबाबत अत्यंत जागृत आहे. मग या वृत्तवाहिन्यांवर सायरन वाजवून नको तितक्या वीरश्रीयुक्त बातम्यांचा जो प्रचार चालू होता तेव्हा सरकारने का मौन धारण केले? आपल्या भारतीय सेनेच्या 2 उत्तम महिला अधिकाऱ्यांनी भारताची सत्य बाजू मांडली. आतंकवाद्यांच्या विरोधातील मोहीम सुरू होताच संयमी भूमिका घेणाऱ्या भारताला या वाहिन्यांनी अक्षरशः उपडे पाडले. पाकिस्तान स्वतःला गरीब आणि पीडित दाखवत होता. भारत आपल्यावर जणू काही अनन्वित अत्याचार आणि बलात्कार करीत आहे अशा भारतीय वाहिन्यांच्या बातम्याच जगातील पत्रकारांना दाखवित होता. एरवी विरोधी पक्षांच्या प्रत्येक कृतीला उत्तर देणारे सरकारचे प्रवक्ते या वाहिन्यांना का आवरू शकले नाहीत ते सुद्धा एक कोडेच आहे. 4 पाकिस्तानी आतंकवादी किती मोठे नृशंसक कृत्य करून गेले हे दाखवण्याऐवजी भारताचे सैन्य आता पाकिस्तानला बर्बाद करणार आहे या बातम्या चालवण्यात आमच्या वृत्तवाहिन्यांना तेव्हा प्रचंड मजा वाटली. याचाच फायदा घेऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश परमाणु शक्तीधारी आहेत असे उतावळे ट्रम्प महाशय सांगू लागले. वास्तविक भारत पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने परमाणु संपन्न आणि आघाडीवर आहे. तरीही भारताने कधीच परमाणु शक्तीच्या वापराचा
शब्दही काढला नाही। पाकिस्तानला संपूर्ण नष्ट करण्याची परमाणु क्षमता भारताजवळ आहे, पण आपण जगातील जबाबदार देश आहोत हे भारताने नेहमीच दाखवून दिलेले आहे। मात्र अतिरंजित वृत्त दाखवणाऱ्या या वाहिन्यांच्या आगाऊपणामुळे भारताची सभ्यगिरी पाकिस्तानच्या लोफरगिरी पुढे कमकुवत ठरली। अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी आपल्याकडे म्हण आहे। आपल्या देशातील भंपकगिरी करणाऱ्या या अतिशहाण्या वृत्त वाहिन्यांमुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे हे सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ आहे। हे मात्र सरकारने आणि आपणही समजून घेतले पाहिजे। भारत सरकारने या अतिशहाण्या वृत्तवाहिन्यांच्या बढाईखोर संपादकांना तसेच अँकर्स आणि अँकरणींना धडा शिकवणे गरजेचे आहे। या पडत मूर्खांना जमालगोटाच हवा आहे असे आम्हाला वाटते। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।